नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक अरविंद चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मोबाईलमधून सातबारा कसा डाउनलोड करायचा याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर जे आहे ते प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि एक ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर इथे सर्च बारमध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। उमंग ॲप्लिकेशनचं नाव आहे, ते उमंग तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारे जे ॲप्लिकेशन आहे ते दिसणार आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉलवरती क्लिक करायचे आहे। आणि इथे इन्स्टॉल आता होत आहे। तर बघू शकता इथे ॲप जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे। आता इथून आपण बॅक यायचं आहे आणि आपलं ॲप आहे ते आता ओपन करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते इंटरफेस दिसणार आहे। तर इथे नेक्स्ट करायचे आहे आणि इथे आता तुम्हाला तुमचे जर अकाउंट असेल तर तुम्हाला इथे लॉग इन करायचे आहे, नसेल तर तुम्हाला इथे रजिस्टर हिअर वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तयार करून घ्यायचे आहे। तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर इथे तुमचं जे राज्य असेल ते महाराष्ट्र राज्य इथे आपण सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचं जे अकाउंट आहे ते तयार करून घ्यायचे आहे। बेसिक माहिती भरायची आहे मित्रांनो। एम पिन वगैरे क्रिएट करावा लागतो 6 डिजिटचा, तर ते तुम्ही करून घ्यायचे आहे। त्यानंतर लॉग इन करायचे आहे। तर इथे माझे ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे इथे मी डायरेक्ट लॉग इन करून घेतो। लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी जो एम पिन क्रिएट केला असेल तो टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता, किंवा OTPद्वारे सुद्धा तुम्ही इथे लॉग इन करू शकता। इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, त्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता। आपण इथे एम पिन टाकून लॉग इन करणार आहोत। तर बघू शकता इथे लॉग इन सक्सेसफुल झालेले आहे। इथे याला परमिशन द्यायची आहे, लोकेशनची परमिशन द्यायची आहे सेटिंगमध्ये जाऊन। त्यानंतर बॅक येऊन तुम्ही बघू शकता इथे लॉग इन आपलं झालेलं आहे। तर इथे सर्वात अगोदर तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे। इथे वरती कोपऱ्यामध्ये क्लिक करायचे आहे आणि इथे एडिटवरती क्लिक करून तुमची जी बेसिक माहिती आहे ती तुम्ही इथे भरून घ्यायची आहे। तुम्हाला तुमचं नाव, जेंडर, जन्मतारीख, महाराष्ट्र स्टेट वगैरे तुमचं, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो जिल्हा असेल तो, तुमचा ईमेल ॲड्रेस वगैरे तर इथे भरून घेतल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आहे। तर बेसिक माहिती भरून झाल्यानंतर इथे मागे यायचे आहे। त्यानंतर सर्व्हिसेसवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर व्ह्यू ऑल सर्व्हिसेसवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे आपले सरकार हा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे खाली यायचे आहे। इथे बघू शकता डाउनलोड सातबारा लँड रेकॉर्ड हा पर्याय तुम्हाला दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे। तर इथे बघू शकता इथे आपल्याला ऑप्शन आलेले आहेत। तर मित्रांनो, त्या अगोदर आपल्याला इथे सातबारा डाउनलोड करण्यासाठी बॅलन्स ॲड करावा लागतो। तर आपल्याला अगोदर बॅलन्स ॲड करायचे आहे। बॅलन्स ॲड करण्यासाठी इथे बघू शकता दुसऱ्या नंबरचा पर्याय आहे
चेक युअर वॉलेट बॅलन्स त्यावरती क्लिक करायचे आहे. तर आपला इथे मोबाईल नंबर दाखवला जातो. त्यानंतर आपल्याला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता इथे आपला बॅलन्स जो आहे तो 0 आहे. तर आपल्याला बॅलन्स ॲड करायचा आहे. तर आपल्याला ॲड बॅलन्सवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पे नाऊ बटनावरती क्लिक करायचे आहे इथे सर्कलमध्ये. त्यानंतर इथे आपण इथे 15 ते 1000 रुपयापर्यंत इथे अमाऊंट ॲड करू शकतो. तर आपल्याला इथे किती आपल्याला ॲड करायचे आहे ते इथे टाईप करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे SBI हा पर्याय आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पे नाऊ बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करून कन्फर्म करायचे आहे इथे. त्यानंतर इथे खाली यायचे आहे. इथे खाली आल्यानंतर इथे बघू शकता आपल्याला इथे इंटरनेट बँकिंग, त्यानंतर UPI, फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे तुम्ही इथे पेमेंट ॲड करण्यासाठी वापरू शकता. गुगल पे, फोनपे असेल तर तुम्ही इथे त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला UPI ID जी आहे ती UPI ID इथे तुम्हाला टाईप करायची आहे. UPI ID काय असते तुम्ही इथे तुम्हाला दाखवून देतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या UPI ॲपमध्ये जावं लागेल. तुमच्याकडे गुगल पे, फोनपे असेल तर ते तुम्हाला उघडायचे आहे. इथे माझ्याकडे गुगल पे आहे तर ते मी उघडून घेतो. तर इथे बघू शकता तुमची UPI ID जी आहे ती इथे दाखवली जात आहे. UPI ID इथे बघू शकता. त्यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला येऊन जी आहे ती पेस्ट करायची आहे. इथे बघू शकता इथे व्हॅलिडेट UPI ID हा जो पर्याय दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. आणि बघू शकता इथे व्हेरीफाय टिक येणार आहे. त्यानंतर इथे पे नाऊ बटनावरती क्लिक करायचे आहे. इथे बघू शकता आपल्याला इथे रिक्वेस्ट आलेली आहे त्यावरती क्लिक करायचे आहे गुगल पेमध्ये. त्यानंतर इथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचे आहे. तर इथे आपल्याला पेमेंट जे आहे ते UPIमधून पे बटनावरती क्लिक करायचे आहे. इथे कोणत्या बँकेमधून पेमेंट करणार आहात ती बँक सिलेक्ट करून पेमेंट करून घ्यायचे आहे. इथे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर परत इथे यायचे आहे. इथे रिफ्रेश वगैरे करायचे नाही आहे. इथे पेमेंट जे आहे ते आपलं ऑटोमॅटिक होणार आहे. इथे बघू शकता अवेलेबल बॅलन्स 25 रुपये इथे ॲड झालेले आहेत. इथे बघू शकता. तर अशा प्रकारे इथे आपण बॅलन्स ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे बॅक टू उमंग ॲप इथे त्यावरती क्लिक करायचे आहे. आता इथे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. इथे 25 रुपये बॅलन्स इथे आता दाखवत आहे. तर इथे कॅन्सल करायचे आहे. त्यानंतर बॅलन्स ॲड झालेला आहे. आता आपल्याला 7/12 डाउनलोड करायचा आहे. तर इथे आपले सरकारवरती परत जायचे आहे आणि डाउनलोड लँड रेकॉर्डवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघू शकता. त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर अगोदर दाखवलेला आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे आपलं जे आहे ते तहसील कार्यालय कोणतं आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपलं गाव,
भरपूर गावं दिलेली आहेत. इथे जे आहे ते आपलं जे पण गाव असेल ते इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इथे सर्वे नंबर म्हणजे तुमच्या 7/12चा जो सर्वे नंबर असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे. टाईप करून झाल्यानंतर साईटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट सर्वे नंबरचा पर्याय दिसणार आहे, तर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. तर इथे क्लिक ऑन डाउनलोड बटन, डाउनलोड 7/12 लँड रेकॉर्ड. तर आपण इथे डाउनलोड बटनावरती क्लिक करायचे आहे. तर इथे बघू शकता लोडिंग झालेलं आहे आणि इथे अलाव करायचे आहे. तर बघू शकता इथे 7/12 जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे हा जो 7/12 आहे तो तुम्ही इथे बघू शकता डिजिटल साइन 7/12 आहे. इथे टिकमार्क दिसत आहे. या 7/12वरती सही शिक्क्याची गरज नसते. हा 7/12 जो आहे तो तुम्ही कोणत्याही सरकारी खाजगी कामासाठी कुठेही वापरू शकता. मित्रांनो 7/12 जो आहे तो इथे तुम्हाला डाउनलोड तर झालेला आहे. तर आपल्याला इथे गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये 3 डॉटवरती क्लिक करायचे आहे. इथे त्यानंतर इथे डाउनलोड हा पर्याय दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचे आहे. आता तुमचा 7/12 जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे हा तुम्ही 7/12 आहे तो डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमधून. मित्रांनो तुम्हाला जर हा 7/12 डाउनलोड करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. तर मित्रांनो भेटूया असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.